देख रहे हैं महाराष्ट्र जनशक्ति न्यूज चैनल और मैं हूं आपके साथ नेहा खान। नशे में धुत एक आदमी ने डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर विद्यापीठ के सामने लगे हुए डिस्प्ले को गलती से टक्कर मारकर उसे तोड़ दिया। इस वजह से आसपास के एरिया में अफवाह फैल गई और माहौल बिगड़ने लगा, लेकिन पुलिस ने वक्त पर आकर माहौल बिगड़ने से बचाया और लोगों को अफवाह पर ध्यान ना देने की विनंती की। विद्यापीठ गेट समोर आले आज या ठिकाणी एका मनोविकृत व्यक्तीने या ठिकाणी दारू पिऊन जो डिस्प्ले होता बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ त्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न तो करत होता, परंतु काही येथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला रोखलेला आहे व तो नशेत असल्यामुळे त्या ठिकाणी तो पडलेला पण आहे। त्याचं डोकं फुटलेलं आहे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे व तो बौद्ध समाजाचा व्यक्ती असल्यामुळे कोणी अफवा या शहरामध्ये पसरू नका। आम्ही आंबेडकरी चळवळीच्या वतीने सर्व नागरिकांना शांततेचं आवाहन करीत आहोत व पोलीस प्रशासनही आमच्या सोबत या ठिकाणी त्या व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी सज्ज आहे। कोणी अफवाचा बाजार पसरू नये एवढी मी विनंती करतो। थांबतो। जय भीम, जय भारत। विद्यापीठ गेटवर काही गोंधळ उडाला एक वेडा मनुष्य थोड्या वेळापूर्वी इथे विद्यापीठ गेट समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, तिथे चुकून त्याच्याकडून जे इथे लाईट सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेलं इथे डिस्प्ले आहे, तो डिस्प्ले त्याच्याकडून तुटला। तो बौद्ध समाजाचा माणूस आहे, त्याच्याकडून तुटला। त्याला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्यावर कारवाई करत आहोत। ते आता आम्ही पुढे पाहू, पण तो सध्या त्याच्याकडून ते तुटलेला आहे आणि तो बौद्ध समाजाचाच माणूस आहे। विनाकारण कोणी समाजामध्ये काही अफवा पसरवून समाजात ताणतणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये। सर, त्याने मुलीवर चाकू हल्ला चढवल्याची प्राथमिक माहिती ते आम्ही तपास करत आहोत। पुढचा जो विषय आहे तो लवकरच समोर येईल।